नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वरूपा अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी स्वप्नील सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 इयत्ता चौथीची प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आज पार पडली आहे आणि त्याचा हा पेपर क्रमांक 1 आपण पाहतात। हा पेपर जो आहे हा पेपर झालेला आहे आणि त्याची आपल्याला उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे। चला तर करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात। पहिला प्रश्न आहे, पहिला विभाग, विषय मराठी। पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा। बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जाणाऱ्या जहाजांचा टिंब किनाऱ्याकडे निघाला। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 काफिला। प्रश्न क्रमांक 2, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा। काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबिवांनी टिंब औषध शोधले। तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रामबाण औषध शोधले। त्यानंतर दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्याय निवडा। म्हणजेच सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील। तर याचं जे काय आहे फुगवतील म्हणजे भविष्यकाळ आहे। तर आपण संध्याकाळी बाहेर जाऊ म्हणजेच तिसरं उत्तर आपलं असणार आहे। चौथा जो आहे प्रश्न, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आलेली आहेत। तर खालील वाक्यात एकूण 8 विरामचिन्हे आलेली आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण। खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा। स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत होते। आपल्याला उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या। माळा आवरताना, माळा म्हणजे काय तर वरचा आपला जो काय आहे वरचा घरावरचा भाग त्याला आपण माळा म्हणतो। आणि मग त्याच्यामध्ये माळा आवरताना म्हणजे माळा जो आहे हा माळा जो आहे ते माळा म्हणजे गळ्यातील दागिना आणि हा माळा जो आहे जो अंडरलाईन केलेला आहे त्याला घराचा वरचा भाग असं म्हणतात। ठीक आहे। पुढील पैकी प्रत्येक घटित नसलेला शब्द कोणता। आणि याचं उत्तर आहे परोपकार, प्रत्येक घटित नसलेला। ठीक आहे। पुढे खालील शब्द कोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल। आता हे शब्द जे आहेत ते क्रमाने लावायचे आहेत। या क्रमाने लावल्यानंतर उजवीकडून म्हणजे मी जर असा उभा राहिलो तरी माझा उजवीकडून जो काही तिसरा शब्द आहे तो शब्द कोणता येईल असं आपल्याला बघायचं आहे। तर तो येईल एरंड येईल, कारण अ आ वगैरे ते पहिले शब्द येतील आणि म्हणून मग ते तिसऱ्या नंबरला ते येणार आहे। पुढे बघूया। पुढील पैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती। यांची चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1 सेनानायक बापट। 10वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा। पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया। आणि याचं उत्तर आहे क्रियापद आहे जातील, जाण्याची क्रिया इथे धरलेली आहे। पुढे प्रश्न क्रमांक 11, पुढील पैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता। जोड शब्द नसलेला पर्याय आहे सांजवात। हा जो आहे हा जोड शब्द नाही। 12वा प्रश्न आहे, पुढील पैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय निवडा। योग्य जोडी निवडायची आपल्याला आणि योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3 विलंब आणि घाई। पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 13वा, खालील वाक्यातील नामांची संख्या किती। शेतात होती सूर्यफुले, पिवळी धम्मक, टपोरे आणि टवटवीत। आणि याचं जे आहे नामांची संख्या, ही नामांची संख्या किती आहे 2 आहे। म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा आहे 14वा प्रश्न, एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। पर्यायातून निवडा। तर अयोग्य जोडी आहे चूक आणि चुकी। इथे चूक आणि चुका असायला पाहिजे होतं। पुढे ज प व क मा न या
शब्दांपासून या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास भार या शब्दाचा अर्थाचा शब्द तयार होईल, म्हणजे भार नाही तर भार या शब्दाचा अर्थ. तर आपण बघितलं तर व, ज आणि न आणि म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बडाया मारते या अर्थाची म्हण असलेला पर्याय निवडा. अति बडाया म्हणजे काय, तर उथळ पाण्याला खळखळाट फार, हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोठ्याकडे आली. मग आता हे जे दिलंय याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आहे पायवाट, हे आलेलं आहे उत्तर. पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 18 जो आहे, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्य प्रचाराचा पर्याय निवडा. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात, सर्वांचा जीव भांड्यात पडला, हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 ते 21 साठी सूचना आहे. खालील उतारा वाचा आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर याच्यामध्ये आहे, उतारानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. तर कोणते विधान अयोग्य आहे, तर भिजवलेली डाळ खाल्ल्याने आईने पक्ष्यांच्या जखमेवर हळद लावली, आईने पक्ष्यांच्या जखमेवर हळद लावली, हे विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं होतं आणि म्हणून ते चौथं जे आहे हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 20वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही. तर इथे चिमुकला हे विशेषण जे आहे हे पक्षासाठी आलेले नाही. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20वा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द उतारात आलेला आहे. तर उतारात आलेला शब्द आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3 वृक्ष. ठीक आहे. पुढे बघूया. 22 ते 24 यांच्यासाठी सूचना आहे. पुढील कविता वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ही कविता आहे, झुकझुक गाई जाई कोकणची राणी, डौलाने धावते घाटवळणानी. ही जी काही कविता आहे या कवितेवरचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 22वा आहे, कोकणची राणी कोणाला म्हटले आहे. सर्वांना आपल्याला माहिती आहे की कोकणची राणी म्हणजेच रेल्वे, यासाठी हे उल्लेख केलेला असतो. पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. तर विशेषण पहिलं जे आहे अयोग्य जोडी म्हटलं तर डौलाने डोलते पाहिजे होतं, तर डौलाने घाटवळणे असं होत नाही. त्यामुळे हे पहिला प्रश्न या प्रश्नाचा पहिला जे आहे पर्याय ते आपलं उत्तर असणार आहे. बघा, डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे काळी मैना म्हणजे काय, तर आपला करवंद. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलांना सुट्टी लागल्यानंतर करवंद खायला जातात मुलं ना. ठीक आहे. पुढील प्रश्न 25वा प्रश्न, खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. म्हणजे सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आपल्याला आणि यासाठी याच्यामधली कुठे अक्षरे घ्यायची आहेत. तर आपण जर बघितलं तर इथे जे आहे इथे तिसरा ऑप्शन जे आहे ते तिसरं ऑप्शन, सॉरी तिसरं नाही, इकडे तिसरं नाही, चौथं ऑप्शन जे आहे व द धो न, म्हणजे व द न, त्यानंतर द र ड आणि धो प ट आणि न ज र असे हे शब्द येतात. जर आपण हे घेतलं असतं तर इथे ज ज र असं आलं असतं, म्हणून हे चुकीचं उत्तर आहे. हे आपलं जे आहे चौथं पर्याय हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढे बघूयात आपण विभाग दुसरा गणित. आता गणितासाठी बघूयात. बघा, मेघाकडे 50, 100, 200 आणि 500च्या नोटांची संख्या समान आहे व त्यांची एकूण रक्कम 3400 रुपये आहे. तर तिच्याकडे एकूण किती नोटा आहेत. नोटांची संख्या समान आहे, प्रत्येक नोट किती असतील 4 असणार आहेत. किती 4 असणार आहेत. आता ही जी गणित आहेत ही गणित असं सांगायला गेलं तर लवकर होईल, कारण मी उत्तर काढलेली आहेत. पण आपण नंतर कधीतरी एकदा या पूर्ण गणितांसाठी विशेष म्हणजे विश्लेषण युक्त असेल आपला व्हिडिओ नंतर बघूया. ठीक आहे. त्यानंतर बघा, सानियाकडे 1 रिम कागद आहे. तिला प्रत्येक फाईल मध्ये 1 दस्ता ठेवायचा कागद ठेवायचा असेल तर तिला सर्व कागद ठेवण्यासाठी किती फाईल लागतील. बघा, 1 रिम
म्हणजे किती, तर 20 दस्ते. 20 दस्ते. तर साधी गोष्ट आहे, एक दस्ता ठेवायला एक फाईल, तर 20 दस्ते ठेवायला 20 फाईल. हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एक इष्टिका चिठ्ठी कापून तिचे दोन समान मापाचे घन तयार केले. दोन्ही घनांच्या कडांची संख्या व इष्टिका चिठ्ठीच्या कडांची संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बघा, आता घनांची संख्या, घन जे आहेत 2 आहेत, म्हणजे त्यांची संख्या जास्त असेल आणि यांची संख्या कमी असेल, तर घनांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या संख्येपेक्षा 12 ने जास्त आहे. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील आकृतीबंधात पुढे येणारे चित्र कोणते आहे? तर आपण बघूयात की या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला इथे येणार आहे. बघा, 2026 ला तिसरा प्रश्न आहे. 2026 ला शिक्षक दिनी शनिवार येत असेल तर त्याच वर्षाचा बालदिवस कोणत्या वारी येणार आहे? तर तो सुद्धा शनिवारच येणार आहे. कारण शिक्षक दिन आणि बालदिन यांचे जर आपण दिवस मोजले तर एकूण 70 दिवस होतात आणि 70 ला भागिले 7 केलं तर तेवढेच आठवडे होतात, पण तो वार काय चेंज होत नाही. 3/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या रूपात लिहिला असता चुकीचा ठरेल? तर तो या जो रूपात आहे या रूपात लिहिला असता तो चुकीचा ठरणार आहे. 32वा प्रश्न आहे. खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आकृतीतील अपूर्णांक दर्शवत नाही? बघा, हा 2 म्हणजे हा 1 आणि अर्धा, त्याला आपण अडीच म्हणतो. म्हणजे हा अडीच इथे पण आहे, अडीच इथे पण आहे, 2 पूर्ण आणि 1 अर्धा इथे पण आहे. पण हा जो 1.5 आहे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण तो पर्याय दर्शवत नाही असं सांगितलेलं आहे. पुढे, आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर सरबत शिल्लक राहिले. जर अर्धा लिटर 4 बाटल्या भरल्या तर 2 लिटर होतं आणि तरी पण पाव लिटर शिल्लक राहिले म्हणजे 2.25. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे, खालील आकृतीबंधात पुढे येणारी चित्रे कोणती? आता सगळीकडे जर चित्र चेक केली आपण तर मला वाटतं याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. कारण आपल्याला हे आणि हे सारखं दिसेल पण इथे कान नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 35. 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? तर सर्वात मोठी मूळ संख्या आहे ती 97 आहे आणि वजा सर्वात लहान मूळ संख्या ती 2 आहे. दोघांची वजाबाकी केली तर ती 95 येते. 95 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मनोजने बागेतून 5 किलो द्राक्ष काढली. त्याने अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या, पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या व उरलेल्या द्राक्षांच्या 1-1 किलोच्या काही पेट्या भरल्या. तर त्याने 1-1 किलो द्राक्षाच्या किती पेट्या भरल्या? तर सरळ 1-1 किलो द्राक्षाच्या त्यांनी 3 पेट्या भरल्या असं त्याचं उत्तर येणार आहे. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयांना विकत घेतली. दुकानदाराला तिने 500 रुपयाची नोट दिली. दुकानदाराने तिला 50 रुपयाच्या काही नोटा परत दिल्या. तर दुकानदाराने तिला 50 रुपयाच्या किती नोटा परत दिल्या? तर दुकानदाराने तिला 50 रुपयाच्या 3 नोटा परत दिलेल्या आहेत. दंडगोलाच्या कडांची संख्या कोपऱ्याच्या संख्येपेक्षा टिंबटिंबने अधिक आहे. आता दंडगोलांची जे कडाची संख्या आहे ती कड 2 आहेत आणि कोपरे तिला येतच नाही, म्हणजे 2 ने जास्त आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, खालील आकृतीबंध पूर्ण करा. आता बघा, या आकृतीमध्ये हा एकदा आलाय, दोनदा आलाय, तीनदा आलाय, तसंच हा एकदा आलाय, दोनदा आलाय, तीनदा आलाय. त्याचप्रमाणे चौथ्यांदा पर्याय क्रमांक जो 3 आहे हाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्याच महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? तर ते वार ऑप्शन क्रमांक 4 शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे जे आहेत हे 4 वेळा येणारे आहेत. 5 वेळा येणारे आहेत. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती येणार आहे हे आपल्याला उत्तर काढायचं आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 40,504 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 42वा प्रश्न. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर कापड लागते. 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी कापड कापून दिले असता ताग्यात किती कापड शिल्लक राहिले? तर मला वाटतं त्याचं पर्याय क्रमांक 2 4.5 मीटर हे उत्तर असणार आहे. त्यानंतर हे अपूर्णांक म्हणजे 503, 803, 703, 103, 403 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता येईल?
तर आपल्याला लक्षात येईल की पहिला व शेवटचा अपूर्णांक आपल्याला पर्याय क्रमांक 4 जो आहे हे उत्तर आपल्याला या प्रश्नाचं असणार आहे. पुढे 44 वा प्रश्न आहे, 1 ते 100 संख्यांमध्ये 1 व 2 यांपैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने? आता याच्यामध्ये बघितलं तर एक अंक 21 वेळा येतो, एक अंक 20 वेळा येतो. तर 1 हा अंक जो आहे तो 1 पेक्षा म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे अंक 1 ने जास्त वेळा आलेला आहे. त्यानंतर 45 वा प्रश्न आहे, खालील उदाहरणामध्ये इथे चांदण्याचं चिन्ह आहे आणि इथे चौकोन चिन्ह आहे, यांच्यापैकी कोणते अंक येणार आहेत? तर यांच्या जागी अनुक्रमे 8 आणि 7 हे अंक येणार आहेत. खालील आकृतीचे शिरोबिंदू मोजा. आता शिरोबिंदू म्हणजे इथे 1, इथे हे शिरोबिंदू आहेत, ठीक आहे. तर आता इथे शिरोबिंदू आपल्याला किती? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पटांगणात संगीत कवायतीसाठी उभे केलेले विद्यार्थी उभे केलेले आहेत. 1 अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतक्या ओळी आहेत व प्रत्येकी ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्ये इतके विद्यार्थी आहेत. तर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे केलेले आहेत? तर आपण याचा गुणाकार केला तर 99 येतो, कारण 1 अंकी सगळ्यात मोठी संख्या 9 आणि 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या लहान संख्या 11. दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला लक्षात येईल की 19 हे उत्तर येणार आहे. वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात? 48 वा प्रश्न आहे, तर वर्तुळाला असंख्य सममिती काय करता येतात? अक्ष काढता येतात, कारण हा अक्ष काय असतो? आपल्या त्या केंद्रबिंदू मधून जात असतो आणि तो एक अक्ष गेला की वर्तुळाचे 2 भाग करत असतो. बघा पुढचा प्रश्न आहे, 49 वा प्रश्न आहे, जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या असत्या, 5 आंबे शिल्लक राहतात, तर जोसेफकडे किती आंबे होते? किती आंबे होते? तर जोसेफकडे 221 आंबे होते, हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 50 सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील, तर त्याने पुढीलपैकी एकूण पेन किती पेन वाटले असतील? तर किती पेन? तर जेवढे मित्र तेवढेच, म्हणजे तो वर्ग आला पाहिजे. तर वर्ग संख्या इथे एकच आहे 49, म्हणून 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे 49. 51 प्रश्न आहे, 95041 या संख्यांची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या तयार केली, तर ती संख्या अमेयने अशा प्रकारे तयार केली, सफाने अशी केली, तन्वीने अशी केली आणि आर्याने अशी केली, तर अचूक संख्या कोणती? तर अचूक संख्या अमेयने जी तयार केली ती संख्या जी आहे ती संख्या अचूक असणार आहे. बघा पुढे आहे, शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले, त्यातील 12,000 रुपये एसटी महामंडळात भरले, तर इतर खर्चाला किती रुपये शिल्लक राहिले? तर इतर खर्चाला पर्याय क्रमांक 2 4,835 रुपये शिल्लक राहिले. बघा 53वा प्रश्न आहे, खालील आकृतीबंधात पुढे येणाऱ्या 3 संख्या कोणत्या? तर इथे आहे पर्याय क्रमांक 3 85, 89 आणि 72, म्हणजे इथे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा प्रकारचे कमी 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 होत गेलेल्या आहेत. पुढे बघूया 704 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक हा मोठा आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा 55वा प्रश्न आहे, एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली, तर दोन्ही महिन्यात मिळून किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? तर याचं उत्तर जे आहे हे उत्तर आहे 34,112 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 56वा प्रश्न आहे, शीतलने 5 दशहजार 1 एकक, 9 दशक आणि 4 शतक ही संख्या 4 अशी लिहिली असेल, तर तिने लिहिलेली संख्या आणि मूळ संख्या यातील फरक कुठला? तर तिने लिहिलेली संख्या आणि मूळ संख्या यातील फरक जो आहे तो 45,000 एवढा येतोय. पुढे खालील उदाहरणात चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल हे पर्यायातून निवडा. तर इथे सरळ सरळ दिसतंय की 7 हा आहे, इथे 7 घेतलं तर मग 7 आणि वजा 6 केलं तर उत्तर 1 येतं. एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या जर एवढी असेल तर 4 चाकी वाहनांची संख्या किती असेल हे त्यांनी विचारलेलं आहे. तर हे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 59वा प्रश्न आहे, श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,700 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो
फुले 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली हे आपल्याला आता उत्तर काढायचं आहे. तर याचं उत्तर आहे 35 किलो फुले त्याने इथे विकलेली आहेत. बघा पुढे आहे प्रश्न क्रमांक 60 ते 62 साठी सूचना आहे. कॉलेजच्या उपक्रमात रविवारी सकाळी विद्यार्थिनींनी खाल्लेले पदार्थ चित्ररूप माहिती रूपात दिलेले आहेत. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तर द्या. एक चिन्ह म्हणजे 7 विद्यार्थी एवढे आहेत. मग इथे बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथे 49 येईल. इथे 7 चोक 28 येईल. इथे 7 दोणे 14 येईल आणि इथे 7 पाचा 35 येणार आहे. तर याप्रमाणे आपण उत्तर बघूयात आपण की पहिला जो गणित आहे कांदे पोहे व मसाला डोसा. कांदे पोहे आणि मसाला डोसा म्हणजेच 28 आणि 35 यांची संख्या किती होते. तर 28 आणि 35 यांची संख्या किती होते. तर यांची संख्या होते 63. किती होते 63. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इडली चटणी व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आता कांदे पोहे आणि उपमा बघा कांदे पोहे आणि उपमा यांची संख्या बघितली तर ती 42 येते आणि जर इडली चटणी आणि मसाला डोसा घेतली तर यांची 84 येते. ठीक आहे. मग कांदे पोहे आणि उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कशी आहे कमी आहे. कशी आहे कमी. कांदे पोहे व उपमा खाणाऱ्यांची संख्या 42 ने कमी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 62वा प्रश्न आहे उपहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे. सर्वात कमी खाल्लेला पदार्थ कुठला आहे बघा जिथे 14 आलेलं उत्तर आहे उपमा. कुठला आहे उपमा. ठीक आहे. पुढे बघूया 63वा प्रश्न खालील अपूर्णांकापैकी समच्छेद अपूर्णांक ओळखा. समच्छेद म्हणजे सारखा छेद हा आपल्याला इथे दिसतो. चौथा पर्याय जो आहे आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौसेमी आहे. जर आयताची लांबी 16 असेल तर आयताची रुंदी काढा. तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. खालील आकृतीची परिमिती काढा. आता परिमिती म्हणजे सगळी बाहेरची कडा असते. 3 3 6 4 10 आणि 7 17 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. सूरजने 96 ला 6 ने भाग देण्याऐवजी जर 16 ने भाग दिले असता त्याचा भागाकार कितीने चुकला. तर त्याचा भागाकार 10 ने चुकला. कारण 1696 आणि 1696 म्हणून 10 हे उत्तर असणार आहे. 67 आसाम मध्ये 5719 हत्ती आहेत आणि आसामपेक्षा एवढे 3965 हत्ती जास्त आहेत मेघालयमध्ये. तर मेघालयात किती हत्ती आहेत. तर मग त्यांनी मेघालयात किती हत्ती आहेत याचं उत्तर जर काढायचं असेल ते उत्तर आपल्याला आहे त्यांची बेरीज करावी लागणार आहे. म्हणून 9684 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 68वा प्रश्न सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. तर ही अक्षरात तो कशी लिहेल तर 64,389 64,389. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 बघा 69 शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केलेला आहे. विमानाचे तिकीट 13,756 आणि रेल्वे तिकीट 2,398 रुपये होते. तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त होते. आता इथे काय करायचे आपल्याला इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे. जर आपण याच्यातून हे वजा केलं तर आपल्या लक्षात येईल की 11,358 जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील आकृत्यांमधील कोणत्या आकृतीतील रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक म्हणजे काय छेद अधिक छेद मोठा. म्हणजे इथे आपल्या लक्षात येईल की हात जो आहे हा पर्याय इथे येणार आहे. 71वा प्रश्न आहे शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे लागतात. सीमाला पाव तास लागतो. पाव म्हणजे तिला पण 15 मिनिटे. सोनालीला 900 सेकंद लागतात. म्हणजे तिलाही तुम्ही जर काउंटिंग केलं तर 15 मिनिटे लागतात. पण राहुलला मात्र अर्धा तास लागतो. 15 मिनिटं आणि अर्धा तास पुढे फरक आहे आणि म्हणून राहुल ऑप्शन क्रमांक 2 हे या 71व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती. तर व्यास इथे जे आहेत हा आणि हा हे 2च व्यास आहेत. म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये विशाल कोन झालेला नाही. म्हणजे इथे बघितलं तर इथे विशाल कोन आहे, इथे विशाल कोन आहे, इथे विशाल कोन आहे.
परंतु इथे मात्र विशाल कोण नाहीये आणि म्हणून त्याचं उत्तर असणार आहे ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ड हे त्याचं उत्तर असणार आहे. 74वा प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते. आणि जर आपण बघितलं हे चौकोन सगळे सारखे म्हणजे चौरस आहेत, तर ही आकृती होणार नाही, ही आकृती होणार नाही आणि ही सुद्धा होणार नाही. म्हणजेच आपल्याला ही आकृती जी आपण म्हणतो की अ प्रश्न कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न आजच्या या पेपर मधला, राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यंतर म्हणजेच PM 8 वाजता आहे, म्हणजे रात्री 8 वाजता आहे. तर गाडी 5 तास उशिरा झाली तर याच्यामध्ये ऍड केलं तर किती वाजता पोहोचेल, तर ती मध्यान्हपूर्व म्हणजे सोमवार आहे तर ती पुढे जाईल, म्हणजे मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता ती येणार आहे. इथेच आपण या आजच्या झालेल्या पूर्ण पेपरचे प्रश्न सगळे पाहिलेले आहेत. तर आशा करतो हे सर्व प्रश्न बरोबर असणार आहेत. चुकून एखाद दुसरा प्रश्न चुकला तर घाईघाईत कदाचित काढताना इकडे तिकडे झालं असावं, पण बहुतांशी 99% आपल्या या व्हिडिओ मधले जे काही उत्तर आपण सांगितलेली आहेत ती बरोबरच आहेत. ही संभाव्य उत्तरपत्रिका आहे, म्हणजे याच्यामध्ये बदल होऊ शकतो असं पण आपण सांगू शकतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला अशाच अजून पेपर 2चा पण जो आहे तोही आपल्याला उत्तरांसहित लवकरच आपल्या समोर मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.